फार्मवरती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पाहत असाल आपला माणूस गायींचा खरारा करतोय. आता थंडीचे दिवस चालू आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या गायींना असे हे पडदे लावलेले आहेत. मागं खाली मॅट आहे बसायला. कोब्यावरती जास्त थंड पडते त्यामुळं, आणि पुढूनही असे काळे पडदे लावलेले आहेत. आणि हे असं खरारा मारल्या सकाळ संध्याकाळ खरारा मारला जातो गायींना, जेणेकरून त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि थोडीशी थंडी कमी होते आणि वरची जी केसांची मर आहे ती निघून जाते आणि धूळ वगैरे जी काय असेल ती पण साफ होऊन जाते. आपलं दुहेरी काम होतं याच्यामध्ये. गायींनाही छान वाटतं जरा. हे पहा, ह्या प्रकारे आपला माणूस रोज सकाळ संध्याकाळी यांना खरारा देतो. हे पहा, सगळ्यांची घाई गडबड चालली आहे, मला कधी खरारा करेल. हे पहा, हे पहा, ही आमची चितांगी बघा, खरारा मारून घेण्यासाठी किती आतुर आहे. ही राधाचा आता चालू आहे नंबर. हे अशा प्रकारे खालून वरून सर्व साईडने त्यांना ब्रशने साफ केलं जातं. भैया ब्रश दिखा, कौन सा आहे? हा असा खरबरीत ब्रश आहे, ज्याने त्यांची खाजही जाते आणि केसही साफ होतात आणि त्यांना खूप छान वाटतं. सुकावतात गाया. चल भाई, उसको ले, उसको घाई हो गया बहुत. अच्छे से आगे से पीछे से. हे पा, झाली शांत. सगळ्यात रागीट आणि ॲग्रेसिव्ह गाय आमच्या गोठ्यातली चितांगी. हे पा, अशी सेवा केली जाते यांची रोज. इकडे पण गडबड गोंधळ चालू झालाय भैरवीचा आणि लक्ष्मीचा. हमारा नंबर कब आएगा? हे बा, चकाचक झाली. ही भैरवी. ही पहिला रुकाल वडी अजून लावली नाही, तिला लावायची. तिच्यासाठी चांगला वळू पण आम्ही सिलेक्ट केलेला आहे. तुम्हाला कोणता वळू तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आम्ही तिच्यासाठी पैलवान शैलेश भाऊ तांबे यांचा सलगर किंग सुंदर तो सिलेक्ट केलेला आहे, ओतूर गावचा. त्याची पैदास खूप सुंदर पडते आणि शर्यतीच्या वासरांसाठी एकदम उत्तम गरम रक्ताचा वळू आहे. तुमच्या कोणाच्या चांगल्या लक्षात असेल गरम रक्ताचा वळू तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. ही आमची लक्ष्मी, राधाची मुलगी, आता 6 महिन्याची आहे. आला तिचा नंबर. बघा कशी शांत उभी राहून आनंद घेते खाजवण्याचा. तर अशा प्रकारे आपण पाहिलं आता व्हिडिओमध्ये आमच्या अमृतधारा फार्मवरती आमच्या खिल्लार गायींची थंडीमध्ये कशी काळजी घेतली जाते. पडदे लावले चारी बाजूंना, शेकोटी केली जाते, त्यांच्या अंगावरनं सकाळ संध्याकाळ ब्रशने खरारा केला जातो, जेणेकरून थोडीशी गरमी पैदा होते बॉडीमध्ये. खाली मॅट आहेत आपल्या कोब्यापासून थंडीचं संरक्षण होण्यासाठी, बसण्यासाठी मॅट आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गोट्यावरती तुमच्या जनावरांची कशी थंडीपासून संरक्षण केलं जातं हे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती बरोबर. थँक्यू.